हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. आज आपण सराव प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025-2026 दिनांक 8/2025 हे गेलेली डेटची आपण पाहणार आहोत. सराव पेपर इयत्ता 9वी. वेळ असते याचा 1 तास आणि प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचून कृती सोडवा. याच्यात एक उतारा आहे, ते वाचून तुम्हाला कृती सोडवायचं आहे. कृती 1, आकृतीबंध पूर्ण करा. तर आकृतीचं आहे गंठनीय झालेले स्वभाव वैशिष्ट्ये. तर तुम्हाला दिसतंय ते बघून घ्या आणि त्याच्यातलं उत्तर शोधून तुम्ही त्याला लिहून घ्या. लिहिल्यानंतर आपण पुढे जाऊ. कृती 2 हे सरावाचे पेपर आहेत. तुम्ही लक्षात घ्या. कोणास उपदेश म्हणत आहे ते लिहा. तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला काय उपदेश, म्हणजे कोण कोणाला उपदेश देतं. पहिला गोसावी यांनी काय उपदेश दिले हे तुम्हाला सांगायचं आहे. नंतर वानेरिया यांनी काय उपदेश दिले ते तुम्हाला सांगायचं आहे. नंतर कृती 3 स्वमत. उतारात दृष्ट्यात वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. तुम्हाला फक्त स्वमतच नाही लिहायचं आहे, तुम्हाला त्यात उदाहरण पण द्यायचे आहे. त्याच्यानंतर पद्य विभाग. हे पद्य विभाग 6 मार्काला असतात. प्रश्न 2, पुढील कविता वाचून दिलेल्या सूचनांच्या आधारे कृती पूर्ण करा. आणि त्याच्यातलंच कृती 1, आकृतीबंध पूर्ण करा. परत आकृती याचा मारा केला. तर तुम्हाला त्या कवितेतून सांगायचं कोणाचा मारा केला. याची बेडी. तर याची बेडी ते काय आहे तुम्हाला सांगायचं. आणि इथं पण कविता आहे, तुम्ही वाचून घ्या. कृती 2, पुढील दिलेल्या शब्दांचा उपमा लिहा. म्हणजे हृदयाला कोणाशी उपमा केले आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ते तुम्ही इझिली लिहू शकतात. कृती 3, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 2 शब्द हे आता आणि धरणी, या दोघांचे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे जे कवितेतच असणार आहेत. कृती 3, काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्य हे परीक्षेला येतच आणि हा एक उदाहरण आहे. जणू म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. या ओळीच्या व्यक्तीत झालेले भाव स्पष्ट करायचे, म्हणजे ते कविताने केलेले भाव तुम्हाला स्पष्ट करायचे, ते तुम्ही लिहू शकता. विभाग 3, स्थल वाचन. स्थल वाचन पुस्तकात असतं. क्वेश्चन नंबर 3, आकृतीबंध पूर्ण करा. हास्यचित्र वैशिष्ट्ये. कृती 1लाच डायरेक्ट हास्यचित्र वैशिष्ट्ये आहे. कृती 2, व्यासिंग चित्र. हे व्यक्तींचे गुण दोष मांडण्याचे प्रभाव अस्त्र आहे. उदाहरण स्पष्ट करा. याचे पण तुम्हाला उदाहरण देऊनच स्पष्ट करायचं आहे. विभाग 4 आहे व्याकरण. व्याकरण हे सगळ्या पेपरात येतं. प्रश्न क्रमांक 4, सूचनेनुसार कृती सोडवा. तर तुम्हाला कृती सोडवायची आहे. प्रश्न पहिला, पुढील ओळीतील अलंकार ओळखून उपमा उपमान. शाळा म्हणजे दुसरी माता. असं तुम्हाला याचे उपमेय आणि उपमान लिहायचं आहे. ते तुम्ही इझिली लिहू शकता. 4चा दुसरा, पुढील शब्दात लपलेले 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. तर हे लय सोपं आहे. एक असेल कण आणि दुसऱ्याचं खरं. हे मी तुम्हाला स्वतःच सांगितलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर 3रा आहे समानार्थी शब्द लिहा. आहार आणि स्वदेश. स्वदेश म्हणजे आपला देश आणि आहार म्हणजे तिथं राहणारे लोक. एवढे आज आपण या पेपरात पाहणार आहे. उद्या आपण पाहणार आहे घटक चाचणी परीक्षा इतिहासाची 20 मार्काची सराव परीक्षा आपण उद्या पाहणार आहे. प्लीज गाईज, या चॅनलला लर्निंग मास्टर स्टडी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक, आणि जेवढ्या विद्यार्थी आहे जे शाळेत शिकतात 9वी क्लासला त्यांना शेअर कशा अशी माझी नम्र विनंती.